माझं नाव आशा काळे. आज आपण राहुरी तालुक्यातील डिग्रस या ठिकाणी आलेलो आहोत आणि या दादांना आपण कांद्यासाठी काही प्रोडक्ट दिले होते आपले, तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्याचा रिझल्ट त्यांना कसा आलेला आहे. नमस्कार. तर तुमचं नाव सांगू? माझं नाव अरुण गोपीनाथ गावडे, राहणार डिग्रस, तालुका जिल्हा अहमदनगर. मी कांद्याकरता आपले सनेज कंपनीचे प्रोडक्ट घेतले होते, तर त्याचे रिझल्ट छान वाटले. सुरुवातीला सनगार्ड आणि सॉइल क्लिअर जमिनीमार्फत दिलं होतं. त्याच्यानंतर सनबूस्ट, सनमॅजिक, सनस्टिक त्याची पहिली फवारणी घेतली होती. त्याच्यानंतर दुसरी एक फवारणी घेतली होती सन महाराजा, सनबूस्ट आणि सनमॅजिक. आणि त्याच्यानंतर एक बुरशीनाशक पण घेतलं होतं आपलं सनशील म्हणून. त्याच्या 2 फवारणी घेतल्या होत्या. तर जेमतेम मला रासायनिक पेक्षा ऑर्गॅनिक रिझल्ट छान वाटले. उत्पादनात पण वाढ वाटली आणि रासायनिकच्या खर्चात आणि त्या खर्चामध्ये सुरुवातीला वाटलं थोडेसे महाग आहे, पण ज्यावेळेस फवारणीचा सगळा टोटल शेवट केला तर आपले प्रॉडक्ट मला रासायनिकपेक्षा थोडेसे स्वस्त वाटले. त्याचे रिझल्ट पण छान वाटले रासायनिकपेक्षा पण. उत्पादन पण बऱ्यापैकी निघाले. मग आता तुमच्या बरोबर ज्या शेतकऱ्यांना तुम्ही हे सांगितलं होतं तर तुम्ही ऑर्गॅनिक वापरा, त्यांनी वापरलं नाही, तर त्यांच्या तुलनेत तुमचा जो उत्पन्न आहे ते तुमचं किती निघालं त्यांच्या तुलनेत? माझं उत्पादन पण थोडंसं वाढल्यासारखं वाटतं, 10% प्लस त्यांच्यापेक्षा माझा खर्च एक 8 ते 10 हजार रुपयांनी, एकरी 8,000 रुपयांनी निश्चित कमी झाले असं मला वाटतं. आता तुम्ही आपले जे सनेचे प्रोडक्ट वापरलेले आहेत, तर या प्रोडक्ट मधून जे तुम्हाला उत्पन्न मिळालंय त्याच्यातून जो आपण बाहेर सेपरेशन कांदा करतो मार्केटला, नाही तर काही सेपरेशन करावं लागतं, तर बाहेर तुम्हाला किती कांदा बाहेर काढावं लागला? जसं तुम्ही रासायनिक मधून जसं काढत होतं तसं आपल्यातलं तुम्हाला किती कांदा बाहेर काढावा लागला असं? म्हणजे जवळजवळ नाहीच्या तुलनेत जरी म्हटलं तरी चालेल. फक्त 2 गोण्या आपल्या टोटल एवढ्या समजा 18-19 टन माल निघालाय. त्याच्यामध्ये बदल्याच्या ज्या समजा खराब जो कांदा आहे फाटाळलेला किंवा ज्याचे थोडस कलर वगैरे डाऊन झालेला आहे, चट्टा पडलेला, फक्त 1 ते 1.25 क्विंटल माल तसा निघालाय. आणि समोर तुमच्या ठेवलेली जाळी जास्तीत जास्त 10 ते 12 गोण्या समजा चिंगलीचं प्रमाण निघालंय अख्ख्या क्षेत्रामध्ये. नाही तर पूर्णतः माल सगळा चाळीमध्ये भरलेला आहे. तर मग बघा मित्रांनो, आता तुम्ही स्वतःच दादाच्याकडून ऐकले की रिझल्ट कसा येतो, त्यासाठी ऑर्गॅनिक वापरणं हे फार गरजेचं आहे आणि ऑर्गॅनिक ही आजच्या काळाची गरज आहे. आपल्याला जर आपलं आरोग्य हे चांगलं ठेवायचं असेल तर ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरल्याशिवाय पर्याय नाहीये. धन्यवाद.